हातमाग उद्योग हा भारताच्या उत्तुंग सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करणारा उद्योग म्हणून ओळखला जातो। कित्येक यंत्रे आली पण अजूनही हातमाग उद्योग त्याचं वैभव टिकवून आहे। 2015 सालापासून 7 ऑगस्ट हा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो। हातमाग उद्योगाला नवीन ओळख मिळावी, या उद्योगाविषयी जनजागृती व्हावी आणि त्याचं वैभव त्याला पुन्हा मिळावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। भारतातल्या विविध प्रांतांमध्ये हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो, पण हरियाणामधील पानिपत हे शहर हँडलूम हब ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं। सिटी ऑफ हँडलूम्स अशी देखील या शहराची ओळख आहे। महाराष्ट्रातलं हातमाग क्षेत्रातलं एक प्रमुख शहर म्हणजे पैठण। पैठणची पैठणी जगप्रसिद्ध असून 5 ते 6 हजारांपासून ते अगदी लाखो रुपयापर्यंत तिची किंमत असते। आंध्र प्रदेशातली धर्मावरम साडी प्रसिद्ध आहे। टेम्पल आर्किटेक्चर हे या साडीचं वैशिष्ट्य मानलं जातं। मोर, कमळ, हत्ती, हरिण, चांदण्या असे या साड्यांच्या काठांवर असणारे प्रसिद्ध डिझाईन्स आहेत। हातमाग क्षेत्रात आंध्र प्रदेशातील गढवाल सिल्क साडीचाही अव्वल क्रमांक आहे। कॉटन प्रकारातही ही साडी मिळते। इंटरलॉकिंग पद्धतीने केलेले विणकाम हे या साडीचं वैशिष्ट्य आहे। त्यालाच तिथल्या बोलीभाषेत कुट्टू असंही म्हणतात। कर्नाटक इकत साडीसाठी ओळखलं जातं। ही साडी पण कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारात मिळते। या साडीचा पदर आणि नेसण्याची बाजू दोन्ही वेगवेगळ्या विणल्या जातात आणि नंतर जोडल्या जातात। हातमाग उद्योगात तमिळनाडूला कांचीपुरम किंवा कांजीवरम या साडीने ओळखलं जातं। कोरवा या पद्धतीने साडीचं विणकाम केलं जातं। चौकडा, फुलं, सूर्य, चंद्र, राजहंस, सिंह अशी नक्षी साडीवर दिसून येते। हातमाग क्षेत्रात केरळची कसाऊ साडी प्रसिद्ध आहे। साडीवर कमीत कमी वर्क केलेलं असतं आणि काठ मात्र भरजरी असतात। तेलंगणाची पोचमपल्ली साडी देखील प्रसिद्ध आहे। टाय डाय आणि विणकाम असं दोन्ही या साडीवर दिसून येतं। सिल्क, कॉटन आणि कॉटन सिल्क ब्लेंड अशा 3 प्रकारात ही साडी उपलब्ध आहे। बिहारची बावनबुटी साडी प्रसिद्ध आहे। बैल, कमळ, स्तूप, हरिण, हत्ती असं बुद्धिस्ट कल्चरशी मिळते जुळते डिझाईन या साडीवर दिसून येतात। हँडलूम साड्यांमध्ये पश्चिम बंगालच्या बाटिक साडीला विसरूनही चालणार नाही। टाय डाय प्रकारात ही साडी करण्यात येते। या साडीच्या प्रिंटिंगमध्ये मेणाचा उपयोग केला जातो। लग्नासाठी अनेक नववधूंची पहिली पसंती मिळते ती बनारसी साडीला म्हणजेच शालूला। अतिशय हेवी वर्क या साडीचं वैशिष्ट्य असून अतिशय जुना प्रकार म्हणूनही बनारसी साडी ओळखली जाते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या काही हातमागच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।